अकोल्यात दिवसाढवळ्या सराफा दुकानावर दरोडा पडला असून बंदुकीचा धाक दाखवून रोख आणि दागिने लंपास तर अकोला शहरातील आदर्श कॉलनी भागामध्ये ही घटना घडली आहे। आज भरदिवसा दरोड्याच्या घटनेनं अकोला शहर हादरून गेले। शहरातल्या आदर्श कॉलनी भागात असलेल्या सप्तशृंगी ज्वेलर्सच्या दुकानात बंदुकीचा धाक दाखवत एकाने दरोडा टाकला आणि रोख आणि दागिने लंपास केले आहे। विशेष म्हणजे भर दुपारच्या सुमारास ही घटना घडली। अगदी गजबजलेल्या वस्तीत भर दिवसा दरोडा पडल्याने अकोला शहर हादरून गेलाय। तर या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील आणि दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपीचा शोध खदान पोलीस घेत आहे। आज खदान पोलीस स्टेशनला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे सप्तशृंगी अलंकार केंद्र जे आहे या ठिकाणी एक इसम येऊन त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून काही आभूषण आणि दागिने चोरून नेल्याची माहिती पोलीस स्टेशनला मिळाली। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनची टीम एलसीबीची टीम या ठिकाणी पोहोचली आहे। एक व्यक्ती त्याच्यात दिसत आहे जो हे काम करतोय आणि त्याप्रमाणे तो जातानाही दिसतोय एका सीसीटीव्ही मध्ये। तर आता आमच्या टीम सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून त्याचा शोध घेण्यामध्ये रवाना केलेल्या आहेत आणि जे मुद्देमाल जो गेलेला आहे दुकानामधून तर त्याची टॅली आता ते मालक करत आहेत आणि त्याप्रमाणे पुढची जी कारवाई कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत। थँक्यू सर। कितीतरी अंदाजे किती नाही आता ते असं सांगता येणार नाही कारण अजून जे मालक आहेत त्यांनाच अजून त्याची टॅली काढलेली नाही।